हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांवरून इंग्रजीतील वेगवेगळे काळ आणि त्यांच्या रचना शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. तर इथे बघा, मी सर्वात आधी फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे की तू खूपच उशिरा आलास किंवा आला असं जरी असलं तरी काळ तोच असणार आहे. तर सर्वात आधी आपण काय करतो की दिलेल्या मराठी वाक्यांचा आपण काळ ओळखतो. मग काळ ओळखण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे मराठी वाक्यातील शेवटचा जो शब्द असतो तो क्रियापद असतो. म्हणजेच या क्रियापदावरूनच आपल्याला काळ ओळखता येतो. मग आता इथे बघा, आला, आपण आला, उशिरा आला असंच म्हणतो. आलास असं सहसा म्हणत नाही, पण आला म्हणजेच क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल, ला, ली, ले, लो असं जर असेल, म्हणजे यापैकी कोणतंही अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल, आता इथे ला आहे म्हणजेच ते दिलेलं वाक्य हे भूतकाळातील असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातलं आहे. मग आता या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी आपण आधी इंग्रजीतील साध्या भूतकाळातील रचना लिहून घेऊ. तर साध्या भूतकाळामध्ये जेव्हा आपण रचना करतो तेव्हा सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट, किंवा इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा सर्वात आधी काय असतो, कर्ता असतो. इंग्रजीमध्ये आता हे साध्या भूतकाळातली रचना आपण लिहित आहोत. मग आता सर्वात आधी आपण घेत असतो कर्ता, त्यानंतर भूतकाळ आहे म्हणून आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो, त्यालाच भूतकाळी रूप असं सुद्धा म्हणतात. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना अशी असते. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत जो शब्द वापरतो तो आपण इथे लिहिणार आहोत, यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे क्रियापदाचे दुसरे रूप. आता क्रियापद आहे आला, म्हणजेच मूळ क्रियापद येणे असं आहे. मग येणे यासाठी कम हा शब्द आपण वापरत असतो. मग कमचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे, ते आहे किंवा भूतकाळी रूप आपण त्याला म्हणतो केम. यू केम म्हणजेच काय, तू आला किंवा तू आलास. आता ऑब्जेक्ट तर इथे नाही आहे, पण इथे राहिलेले शब्द आहे खूपच उशिरा. मग खूपच म्हणजेच किंवा खूप उशिरा असं सुद्धा म्हणतो आपण. व्हेरी उशीर म्हणजेच लेट. बघा, यू केम व्हेरी लेट, तू खूप उशिरा आलास. अशा प्रकारे अगदी सहजरित्या तुम्हाला जर हे स्ट्रक्चर माहिती असलं आणि वाक्याचा काळ ओळखता आला मराठी वाक्यातला, तर तुम्ही अगदी सहजपणे मराठी वाक्य त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती तुझ्या फोनची वाट बघत होती. आता इथे सुद्धा शेवटचा शब्द आहे क्रियापद, तो आहे होती. आता हे तर आपण बघणारच आहोत. बघत होती म्हणजेच भूतकाळामध्ये बघत होती, भूतकाळ झाला. आणि त्यानंतर आता तुम्ही म्हणाल इथे ती आहे, पण तसं नाही आहे. इथे हा सुद्धा शब्द बघणं गरजेचं आहे. इथे काय दिलेलं आहे की बघत होती, म्हणजेच यावरूनच आपल्याला मराठी दोन शब्दांवरूनच कळते की बघत होती म्हणजेच काय, भूतकाळामध्ये बघत होती कधीतरी किंवा काल परवा केव्हा तरी ती तुझ्या फोनची वाट बघत होती. म्हणजेच बघत होती म्हणजेच काय, बघण्याची तिची क्रिया सुरू होती. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हे जे वाक्य आहे ते चालू भूतकाळातील वाक्य आहे. बघत होती म्हणजेच भूतकाळात तिची बघण्याची क्रिया, वाट बघण्याची क्रिया ही सुरू होती. मग आता चालू भूतकाळामध्ये वाक्याची रचना इंग्रजीत कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घ्या. सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर सब्जेक्ट घेतल्यानंतर आपण घेत असतो भूतकाळातील क्रियापदे वॉज किंवा वेअर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कर्ता बघून. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचं ING प्रत्यय असलेला रूप, म्हणजे जे काही क्रियापद असेल त्याला ING प्रत्यय लावायचा. आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. म्हणजे अशा प्रकारे चालू भूतकाळामध्ये वाक्याची इंग्रजीमध्ये रचना असते. मग सब्जेक्ट आहे ती, मग तीसाठी आपण इंग्रजीत वापरतो शी. शी हा एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण त्यासाठी वापरतो वॉज. शी वॉज, एकवचनी कर्त्यासाठी वॉज, शी वॉज. नंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल. इथे आहे वाट बघत. वाट बघणे हे मूळ क्रियापद आहे. मग त्यासाठी आपण वेट हा शब्द वापरतो. वेट म्हणजे वाट बघणे, वाट पाहणे. मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ING प्रत्यय रूप, म्हणजेच वेटिंग. ING प्रत्यय त्याला लावलेला आहे. शी वॉज वेटिंग, ती वाट बघत होती. तर मग काय आहे, कोणाची वाट बघत होती तर, किंवा कशाची वाट बघत होती तर तुझ्या फोनची. म्हणून आपण इथे घेणार आहोत शी वॉज वेटिंग
फॉर युअर फोन कॉल किंवा तुम्ही युअर कॉल असं सुद्धा म्हणू शकता. बघा, शी वॉज वेटिंग फॉर युअर कॉल किंवा सी वॉज वेटिंग फॉर युअर फोन कॉल, अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इथे ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तुझं हॉटस्पॉट सुरू कर. बघा, हे तर आपण बऱ्याच वेळेला वाक्य बोलत असतो. आता हे जे वाक्य आहे, आपण एखाद्याला काय करत असतो, विनंती करत असतो की तुझं हॉटस्पॉट सुरू कर. म्हणजे हे एक प्रकारचं इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे. तुझं हॉटस्पॉट सुरू कर म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य आहे, कारण यामध्ये एक विनंती केलेली आहे. आता विनंती, आज्ञा, हुकूम अशा प्रकारे जर त्या वाक्यामधून सूचित होत असेल, एखाद्या दिलेल्या वाक्यामधून सूचित होत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असते, इम्परेटिव्ह सेंटेन्स असते. मग आता इथे विनंती केली आहे म्हणजेच हे सुद्धा कोणतं आज्ञार्थी वाक्य आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. तर अशा वाक्यांची सुरुवात ही नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते. म्हणजे जे काही क्रियापद इथे असेल ते क्रियापदाचं पहिलं रूप तुम्ही सुरुवातीला घ्यायचं आणि मग नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. असं इम्परेटिव्ह सेंटेन्स जे असतात त्यांचं स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये असतं. मग आता इथे क्रियापद कोणतं आहे, सुरू कर. मग सुरू कर, हॉटस्पॉट सुरू कर असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुरू कर हे काय आहे, क्रियापद आहे. मग आता इथे सुरू करणे यासाठी आता इथे आपण स्टार्ट वापरू शकत नाही. स्टार्ट म्हणजे सुद्धा सुरू करणे होते, पण फॅन सुरू कर, टी व्ही सुरू कर, हॉटस्पॉट सुरू कर अशा प्रकारचे जेव्हा शब्द दिलेले असतात तेव्हा आपण त्यासाठी वापरत असतो टर्न ऑन. म्हणजे सुरू कर, टर्न ऑन. काय सुरू कर, ऑब्जेक्ट काय आहे तर तुझे हॉटस्पॉट, म्हणून आपण इथे टर्न ऑन तुझेसाठी वापरणार आहोत, युअर आणि हॉटस्पॉट. हॉटस्पॉट बघा, टर्न ऑन युअर हॉटस्पॉट, तुझे हॉटस्पॉट सुरू कर. अशा प्रकारे मग इथे हे वाक्य ट्रान्सलेट झालेलं आहे इंग्रजीमध्ये. आता नेक्स्ट बघा, मी त्याला तिथे पाहिले होते. आता ह्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द क्रियापद आहे होते आणि त्याच्या आधीचा बघा पाहिले होते. होते म्हणजेच हा भूतकाळ झाला आणि पाहिले होते, पाहिले म्हणजे पाहण्याची क्रिया ही त्या वेळेला पूर्ण झालेली होती, त्या वेळेला म्हणजेच भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती. म्हणजेच हे जे मराठीतलं वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे, पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे. पाहिले होते, भेटले होते, विचारले होते, म्हणजे ले होते असं जर असलं तर अशा वेळेला तो पूर्ण भूतकाळ असतो. म्हणजेच हे जे मराठी वाक्य आहे ते पूर्ण भूतकाळातलं आहे. मग आता याला इंग्रजीत करण्यासाठी आपण इंग्रजीतली पूर्ण भूतकाळातली रचना कशी असते ते सर्वात आधी लिहून घेऊ. तर सर्वात आधी मग आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो होतेसाठी हॅड, हे सहाय्यकारी क्रियापद पूर्ण काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये. पूर्ण वर्तमान काळ जर असला तर आपण हॅव किंवा हॅज वापरतो, पण इथे पूर्ण भूतकाळ आहे म्हणून आपण इथे काय वापरलेलं आहे, हॅड वापरलेला आहे. त्यानंतर पूर्ण काळामध्ये, मग तो पूर्ण वर्तमान काळ असो, पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्य काळ असो, त्या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते. आणि सर्वात शेवटी मग घेतला जातो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. तुम्हाला हे माहिती आहेच. बघा, मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे मी, म्हणजेच इथे येणार आहे आय, नंतर हॅड, आय हॅड. नंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे. क्रियापद आहे पाहिले म्हणजेच पाहणे, सी म्हणजे पाहणे, आणि त्याचं तिसरं रूप होते सीन, आय हॅड सीन, मी पाहिले होते. कोणाला पाहिले होते, ऑब्जेक्ट काय आहे, त्याला पाहिले होते, त्याला म्हणजेच हिम, आय हॅड सीन हिम, मी त्याला पाहिले होते. आता इथे एक शब्द दिलेला आहे तिथे, मी त्याला तिथे पाहिले होते, म्हणून आपण काय घेणार आहोत तिथेसाठी देअर. बघा, आय हॅड सीन हिम देअर, मी त्याला तिथे पाहिले होते. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, मोसंबीचा रस खूपच गोड आहे. बघा, आता अशा प्रकारे जर आपण आता या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यूस घेत असतो, मग आपण लगेच घेतल्यानंतर तो उसाचा रसही असतो कदाचित, तर आपण म्हणतो उसाचा रस खूपच गोड आहे, किंवा पाईनॲपलचा रस खूपच गोड आहे, ज्यूस आपण म्हणतो. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे वाक्य की मोसंबीचा रस खूपच गोड आहे. मग आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे शेवटचा शब्द जो आहे, क्रियापद जो आहे तो आहे दिलेला आहे, म्हणजेच हे प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे कोणतीही क्रिया या वाक्यामध्ये घडलेली नाही आहे. एक जनरल स्टेटमेंट आहे, विधान आहे हे की मोसंबीचा रस खूपच गोड आहे.
म्हणजेच हे जे वाक्य आहे हे कोणत्याही काळातलं वाक्य नाही आहे, कॅटेगरीमधलं आहे, वर्तमान प्रेझेंट कॅटेगरीमधलं हे वाक्य आहे, परंतु कोणत्याही काळातलं हे वाक्य नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया इथे झालेली नाही आहे, ॲक्शन वर्ब इथे नाही आहे का? जसं इथे ॲक्शन वर्ब आहे, वरतीसुद्धा ॲक्शन वर्ब आपण पाहिले, क्रिया करणारे वर्ब, तसं इथे नाही आहे, फक्त एक स्टेटमेंट दिलेलं आहे. मग अशा प्रकारचे जेव्हा वाक्य असतात तेव्हा त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन कसं करायचं याचासुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दलसुद्धा कळेल की टेन्स नसलेले वाक्यांचे इंग्रजी ट्रान्सलेशन कसे करायचे. मग आता या वाक्याची रचना हे प्रेझेंट कॅटेगरीमधलं आहे, म्हणून या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये अशी असणार आहे. सब्जेक्ट तर येणारच आहे, त्यानंतर आपण इथे वर्तमान काळातली जी काही क्रियापदं असतात ती क्रियापदं आपण सब्जेक्ट बघून इथे घेत असतो आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची रचना इंग्रजीत येणार आहे. आता सब्जेक्ट म्हणजेच मोसंबीचा रस, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, ऑरेंज ज्यूस. बघा आता ऑरेंज ज्यूस हा कसा आहे, एकवचनी करता, म्हणून त्यासाठी आपण काय वापरतो, एम तर वापरतच नाही. आर हा एम फक्त आय नंतर एम वापरतो वर्तमान काळामध्ये. इज एकवचनी करत्यासाठी वापरतो, आर अनेकवचनी करत्यासाठी वापरतो. म्हणजेच ऑरेंज ज्यूस एकवचनी आहे म्हणून इथे इज येणार आहे. ऑरेंज ज्यूस इज. मोसंबीचा रस आहे, काय आहे, खूपच गोड. मग खूपच गोड ऑब्जेक्ट नाही, खूपच गोड म्हणजेच व्हेरी स्वीट. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. ऑरेंज ज्यूस इज व्हेरी स्वीट किंवा शुगर कॅन ज्यूस इज व्हेरी स्वीट, उसाचा रस खूपच गोड आहे. किंवा इथे वेगवेगळे तुम्ही ज्यूसचे नाव टाकून इथे हे वाक्य अशा प्रकारे बनवू शकता. एक लक्षात ठेवायचं की इथे कोणताही ॲक्शन वर्ब नाही आहे, इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया झालेली नाही आहे. हे प्रेझेंट कॅटेगरीमधलं एक सिम्पल सेंटेन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, मी चहा बनवत आहे, मी चहा बनवीत आहे. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तुम्ही ओळखायचं. त्यानंतर त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायचे आहे. ते ट्रान्सलेशन मी तिथे तुमचं चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांवरूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ पाहिले आणि त्यांची रचना पाहिली. त्याचप्रमाणे काळ कशा प्रकारे ओळखले पाहिजे त्याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला आपण इंग्रजी ट्रान्सलेशन वाक्य करत असताना सांगितल्या. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.